महापालिका निवडणुकीला अजूनही 4 वर्ष शिल्लक असतानाही विविध पक्षातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलाय. भाजपने त्यांना प्रवेश देऊन शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का दिलाय. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांचा समावेश आहे. त्यांच्यासह धंगेकरांच्या मिसेस प्रतिभा धंगेकर यांच्याबरोबर शिंदेच्या सेनेतून निवडणूक लढवलेल्या डॉक्टर वैष्णवी कराड यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. या दोघांबरोबरच बाणेर बालेवाडीमध्ये काम करणारे माजी नगरसेवक प्रमोद निमन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले समीर पाटील आणि डॉक्टर स्मिता पाटील यांच्या पुढाकारातून हे प्रवेश घडून आणले गेलेत. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पक्षाचे सरचिटणीस दीपक पोटे, संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा प्रभाव राहिला आहे. येथे धंगेकरांना गवळींच्या प्रवेशामुळे शह बसणार आहे. येथे गवळींची ताकद भाजपला उपयुक्त ठरू शकते. ड्रायव्हरपेठ, नानापेठ, भवानीपेठ, गणेशपेठ आणि पूर्व पुण्याच्या परिसरात गवळी यांनी सामाजिक उपक्रमांमधून जोडलेले नागरिक, महिला वर्गातील त्यांचा संपर्क आणि तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्क भाजपच्या विद्यमान संघटनात्मक ताकदीला पूरक ठरण्याची शक्यता आहे. पक्षात प्रवेश केलेल्या या सर्वांना भाजपमध्ये योग्य मान सन्मान दिला जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना दिलंय. आता 22ला सरकार आलं, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, 24ला पुन्हा सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्या सगळ्यांना असं लक्षात आलं बघा, संयम ठेवणं हे माणसाला मोठं फळ देतं आणि त्यामुळे त्या तिघांनाही सारखी अस्वस्थता होती किंवा प्रवेश लवकर करून का घेत नाही, सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे ती झाली आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रमोदजी निमण, डॉक्टर वैष्णवी कराड आणि प्रल्हाद गवळी यांचे भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाले आहेत. मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांना ह्या पार्टीमध्ये त्यांचं राजकीय करिअर हे अतिशय चांगलं फुलावं, विकसित व्हावं यासाठी शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचं कारण असं काय की एक सामाजिक काम करायचंय. आता काही येणाऱ्या काळात काही इलेक्शन नाहीये, परंतु समाजामध्ये काम करत आणि आमच्या भागामध्ये एक चांगलं काम व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नाही अशी माझी काही तक्रार नाहीये. वरिष्ठ मला भेटतात, वरिष्ठ मला वेळ देतात, अशी माझी काही तक्रार नाही. मला असं वाटलं की भारतीय जनता पार्टी हा देशाचा पक्ष आहे, देशावर चांगलं काम करता आणि राष्ट्रीय पक्ष आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे वाटलं म्हणून मी प्रवेश केला. मनसेचं काम चांगलं होतं. जुन्या पक्षातनं सोडताना काही थांबवणूक वगैरे नाही, मी कोणाला सांगितलं नाही, त्यामुळे थांबवायचा विषय नाही. मी कोणाला सांगितलं नाही. मी अचानक माझा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे माझ्यावर कोणाचे प्रेशर नाही. नाही, भाजपमध्ये याचं कारण असं आहे की एक आपल्याला जो एक पार्टीचा सपोर्ट म्हणा किंवा एक युवक म्हणून, एक महिला म्हणून जे पार्टीचं सपोर्ट असतं ते काम करण्यासाठी चांगलं बळ मिळतं म्हणून हा प्रवेश. हो, शेवटी ते एक मित्र पक्षच आहे. भाजप आणि सेना काय, सेनेमध्ये असं काय खतखत वगैरे काय नव्हती. जसं मी सांगितलं, एक मोठा बळ आणि एक पाठबळ जे काम करण्याचं, आमच्या मतदारसंघात आम्हाला जे काम करण्याचं, जे ग्राउंडवरती जे सपोर्ट लागतं, जे पाठबळ लागतं महिला आणि युवक म्हणून, ते आम्हाला भाजपमध्ये दिसते. भाजप विरोधात भाजप विरोधात असं नाही म्हणता येणार, कारण की ही जी इलेक्शन होती महानगरपालिकेची ती लगभग साधारणतः 10 वर्षांनी आली होती आणि प्रत्येकांना एक अपेक्षा होती, कारण की सगळ्यांनीच मिळून खूप काम केलं होतं. 10 वर्ष निवडणूक लांबल्या होत्या, म्हणून एक साधारण कार्यकर्ता म्हणून प्रत्येकांची एक इच्छा असते की ती निवडणूक लढावी. म्हणून असं कोणी, मला नाही वाटत कोणी कोणाच्या विरोधात लढलं. ते फक्त ज्यांनी काम केलं होतं, ज्यांना एक इच्छा होती किंवा काहीतरी महानगरपालिकेत जाऊन प्रभागासाठी करायचं म्हणून ते लढले होते. नाही, मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की भाजप एक हा राष्ट्रीय पक्ष आहे, एक मोठा पक्ष आहे. जे बळ लागतं एक युवक आणि महिला म्हणून ते भाजपमध्ये निश्चितपणे आम्हाला भेटणार आहे आणि आता पण भेटतोय. म्हणून मी एक छोटीशी कार्यकर्ता आहे. कॉम्पिटिशन हे प्रत्येक ठिकाणी असतं, पण मी हे कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनाने बघत नाही. मी परत तेच सांगतेय की मला एक काम करण्याची एक संधी, एक पाठबळ जे मिळणार आहे, मग पक्षात जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकणार ते मी स्वीकारणार. नाही, आम्ही असं नाहीये भाजपमध्ये आलोय की त्यांना मानत नाहीये. शेवटी ते मित्र पक्षच आहे, सोबत काम करणार आहोत आम्ही त्यांच्यावर.